अमेरिकेच्या मातीमध्ये तिथल्या टेलिव्हिजनवर जाऊन पहिला टेलिव्हिजन अँकर कोण मराठीतला असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आज आपल्यासमोर इथे क्रॅब खाण्यामध्ये मग्न आहे आणि मला वाटतं महेश मधला हा अतिशय एक प्रसिद्ध रेसिपी आहे आणि ती मनापासून ते एन्जॉय करतायत। हा जो तिकडचा तुम्ही गेम शो अँकर करता तर पहिला भारतीय आणि त्यातून पहिला भारतीय आहे जो मराठी आहे। आम्हाला सगळ्यांना खरोखरच खूप कुतूहल आहे या शो विषयी। काय आहे हा शो? बेसिकली बिंगो म्हणजे हाऊजी, आपल्याकडे हाऊजी खेळतो ते। सो पण बिंगो हाऊजीमध्ये आपण पूर्ण हाऊस करतो। इकडे फक्त एक जरी लाईन झाली तरी तुम्ही ओरडायचं बिंगो। माझा जॉब आहे की त्याच्यात मला कमिशनर सुनील म्हणून संबोधलं जातं। कमिशनर सुनील आणि त्याच्यात माझा रेफरीचा जॉब असतो की माझं फक्त 200 जे लोक खेळत असतात बिंगो तर त्यांचं माझं बघायचं असतं की कोणाचा बिंगो झालाय नाही झालाय। आणि नो बिंगो हा जो हे जे मी ओरडतो हे सगळ्यात लोकप्रिय झालंय। म्हणजे इनफॅक्ट लोकांनी त्याचे रिंगटोन्स पण लावलेत हल्ली। नो बिंगो आपण कशी गावाला हाक मारतो ना कोकणात तशी तशा टाईपचं हे करून ओरडतो। पण हा तुमचं जे अँकरिंग आहे हे इतकं लोकप्रिय अमेरिकेमध्ये झालेलं आहे की तुमचे तिथे फॅन क्लब्स आहेत आणि प्रचंड फॅन मेल तुम्हाला येते। तर हे लोकप्रिय होण्यामागे काय कारण असेल असं माझ्या मते तो एक पर्टिक्युलर कॅरेक्टरच हिट झालं। म्हणजे कधी कधी असं होतं ना की कुठचं तरी एक अख्ख्या शो मध्ये एक गोष्ट खूपच आवडते लोकांना आणि ती इतकी आवडते की म्हणजे त्याला काही सीमाच राहत नाही। आणि मला त्याने एक चट्टेरी पटेरी शर्ट दिलाय आणि त्या शर्टमध्ये मिशीवाला, कारण अमेरिकन्स जास्त मिशी ठेवत नाहीत आमच्या दोघांसारखी, सो त्यामुळे तसा कोणतरी एक इंडियन वेगळा विथ इंडियन ॲक्सेंट, म्हणजे मला आपण आपल्या म्हणजे इंडियन ॲक्सेंटमध्येच मी बोलतो, मी काही वेगळा आवाज काढायचा प्रयत्न करत नाही। सो तो त्यांना तो एक जेन्युइन इंडियन ॲक्सेंटवाला माणूस तो अचानक फेमस झाला आणि त्याच्यात ते नो बिंगो म्हणणं इतकं झालं की आता प्रत्येक ऑफिसमध्ये पण कोणी विचारलं की वुड यू लाईक टू हॅव वॉटर आणि ते नो वॉटर असं सगळं करत, म्हणजे प्रत्येक गोष्टीला नो सांगता आणि मग ते हे होतं। तर तसं करता करता ते इतकं हिट झालं की यूट्यूब किंवा गुगल वगैरे सगळ्या ह्याच्यावर इतके ते व्हिडिओ टाकायला लागले लोक आणि त्याच्यामुळे तो एक बज निर्माण झाला। आणि आता म्हणजे असं होतं की 60-60 हजार लोक एके ठिकाणी मला बोलवतात तिकडे सेलिब्रिटी अपीअरन्स करायचा, सह्या करायच्या, फोटो काढायचे, जी कधीच सवय नव्हती। तर असं व्हायला स्टारडम सगळं एन्जॉय करता का नाही? एकदम एन्जॉय करतो। म्हणजे पहिल्यांदा तर मला असं वाटलं होतं की आपण स्वप्नात आहोत, कारण इतकं छोट्या रोलला इतकं महत्त्व कधीच मिळत नाही नॉर्मली। पण ह्याच्यात नशिबाची पण खूप हे आहे, कारण एवढी वर्ष, आता मी 18 वर्ष अमेरिकेत आहे, हॉलिवूडच्या एवढ्या जवळ 18 वर्ष 10। हॉलिवूडवरनं मला आठवलं की तुम्ही हॉलिवूडमध्ये सुद्धा तिथले जे सगळे ॲक्टर्स आहेत किंवा मॉडेल्स आहेत त्यांची जी असोसिएशन आहे त्यातले तुम्ही एकमेव मराठी माणूस आहात, सदस्य आहात स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड आणि आफ्ट्रा म्हणजे अमेरिकन फेडरेशन ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ याचा मी पहिला मराठी सदस्य। सो तर त्या नाही, मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना याचा सिरियसनेस कळणार नाही कदाचित, पण म्हणजे ज्या पंक्तीमध्ये आपण बघतो त्या सर्वच इंग्रजी चित्रपटांचे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस असतात त्याच पंक्तीमध्ये आपले सुनील नारकर जाऊन बसलेले आहेत आणि त्यांनी एक महत्त्वाचं एक वेगळं स्थान तिथे निर्माण केलेलं आहे। मला एक गोष्ट सांगा, तुम्ही किती हॉलिवूडच्या ॲक्टर्सना मराठी काहीतरी शिकवलं, एखादा शब्द, एखादं आपली डिश खायला घातली असेल? मराठी नाही शिकवलं, पण एकदा मी असाच एक स्किट करत होतो आणि ABCची स्किट होती आणि त्याच्यात ऑप्रा विन्फ्रीने ती पाहिली आणि तिला मी इतका आवडलो की ती मला ती समोर येऊन नुसती हसत होती माझ्या चेहऱ्याकडे बघून आणि म्हणे सुनील यू आर क्रॅकिंग मी सो मच, आय डोंट इवन वॉन्ट टू लुक ॲट यू, कारण मी तुझ्याकडे बघितलं की मला हसायला येतं म्हणजे इतकं। पण नाही, मराठी वगैरे शिकवायच्या भानगडीत पडलो नाही। पण आता तुम्ही हे लवकरच सुरुवात करा आणि आपले इतके छान छान खाद्यपदार्थ ज्यांची आठवण तुम्हाला तिथे येते। अरे अमेरिकन, तुला सांगतो तिकडे आम्ही अमेरिकेत लसणाची चटणी चोरून नेली होती। चोरून येतेच ते फूड आयटम्स इकडे न्यायला देत नाहीत ना। आणि आमचा जो रॉबर्ट नावाचा जो ड्रायव्हर होता ना तो आमच्याशी खूप फ्रेंडली झाला आणि तो असा, तर त्याला आम्ही काय केलं, एक दिवस असं ब्रेडमध्ये मस्तपैकी मस्का लावला आणि त्याच्यामध्ये लसणाची चटणी अंथरली आणि दिली खायला। अरे बापरे बापरे, तो असा गोरा हॉट हॉट करत तो असा सगळं त्याचं डोळ्यातून पाणी, त्याचा चेहरा बघून आम्ही कितीतरी दिवस असतो। मग त्याला आम्ही बेसन लाडू दिला, मग तो म्हणाला नो व्हॉट यू कॉल, मग त्याला आम्ही निंबुडा गाणं पण शिकवलं।